सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। यांनी आमरण उपोषण जे सुरू केलेलं आहे 4-5 दिवसापासून हे यांचं समाप्त व्हावं यासाठी सर्व ग्रामपंचायतचे आपले ग्रामपंचायत सदस्य, सरपंच मॅडम, तसेच BDO, तहसीलदार साहेब या सर्वांनी प्रयत्न केला आणि आज हे नियुक्तीपत्र दीक्षित अरुणराव वानखडे, राहणार जामगाव, तालुका वरुड, जिल्हा अमरावती यांना मी माझ्या हस्ते देत आहे। पण त्यांना विनंती करतो की त्यांनी हे आमरण उपोषण आज हे सोडावं अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। या सर्व प्रकरणामध्ये जे मुख्य भूमिका होती सचिव यांची, ते सचिव आपल्यासोबत आहे। काय त्रास झाला, कारण तुम्ही बॅग घेऊनच सोबत फिरत होते या प्रकरणात? खरं तर या प्रकरणामध्ये मी त्या प्रयत्नामध्येच होतो की जे उपोषण सुरू होतं हे लवकरात सुटण्याचा प्रयत्न, मी त्या प्रयत्नामध्ये होतो। मी माझं दप्तर ग्रामपंचायतच घेऊन सोबत होतो आणि 10 वाजेपर्यंत रात्री या संदर्भात जे काही कागदपत्र लागत होते हे पुरवण्याचं काम मी करत होतो आणि हे प्रकरण इतक्या लवकर सुटन तेवढं लवकर सुटण्याचा प्रयत्न मी करत होतो। या प्रकरणासंदर्भात मान्यवरांनी, माननीय आमदार साहेबांनी, माननीय मुरुमकर साहेब आहे, तहसीलदार साहेब आहे, BDO साहेब आहे, माझे सहकारी बंधू आहे, समजा ग्रामसेवक बंधू, यांनी मला सहकार्य केलं आणि यांच्या सहकार्यातून आज हा आनंदाचा क्षण इथं निर्माण झाला आणि आज आपण खरोखर दीक्षित वानखडे यांना आपण नियुक्ती देऊन त्यांचं उपोषण सोडण्याचा प्रयत्न केला, याचं मला अभिमान वाटते। धन्यवाद सर्वांचे। तुमच्या कार्यकाळात ते झालं त्याचा अभिमान वाटते। आता खरं तर माझ्या काळात म्हटल्यापेक्षा मी कोणीच नाही आहे, मी कोणता प्रयत्न केला नाही आहे। माझ्याकडून जे होतं ते मी प्रयत्न केला आणि माझ्या काळात म्हटल्यापेक्षा माझं कर्तव्यच आहे, इज माय ड्युटी, ती मी ड्युटी पार पाडली बस। 6 दिवसापासून आता 6वा दिवस आहे। अथक प्रयत्न करून गावकऱ्यांनी या दीक्षितला न्याय मिळवून देण्यासाठी हे सर्व गावकरी मंडळी यांनी अथक परिश्रम घेऊन काय सांगणार? आज सत्याचा विजय झाला आणि दीक्षितला न्याय मिळालेला। सर, निश्चितच विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त होत्या आणि अत्यंत संविधानिक मार्गाने हे आंदोलन त्या ठिकाणी पार पडलेलं आहे। सो उशिरा का होईना पण त्या ठिकाणी सन्माननीय अधिकारी वर्ग आपल्या कर्तव्याला जागलात आणि आपल्या सुशिक्षित असण्याचं प्रमाण त्यांनी दिलेलं आहे, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि हा निश्चितच सत्याचा विजय आहे। त्यामुळे हा सन्माननीय दीक्षित दादाला मी शुभेच्छा देतो आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार। काय कसं वाटते, तुम्ही 5 दिवस झाले त्याच्यासोबत होते? आम्ही 5 दिवस झालो, त्याचा जे परिस्थिती झाली ते आम्ही बघितली, पण त्यांना नियमात जे उपोषणाला बसला, नियमात बसला, त्यामुळं त्याचा विजय झाला आणि जनतेचा आक्रोश पाहून त्याला न्याय मिळाला। आम्हाला एक आनंद वाटते आणि त्यांनी रुजू व्हावा आणि आपलं कार्य चांगलं सुरळीत ठेवावं। मागील 5 दिवसांपासून जे प्रकरण आम्ही तुमच्यापर्यंत दाखवत होतो त्या प्रकरणाला म्हणजेच दीक्षितला खरोखर अखेरच्या क्षणी न्याय मिळालेला आहे आणि या ठिकाणी सत्याचा विजय झालेला आहे। कॅमेरामॅन ओमसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।